आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सजावटीमुळे मंदिर अगदी खुलून दिसतंय। पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांच्याकडून ही सजावट करण्यात आली, तर सजावटीसाठी 10 टन अनेक देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आला। या सजावटीचा थेट विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण बघतो की मंदिरातील मुख्य सभामंडप आहे। या सभामंडपामध्ये आकर्षक अशा देशी विदेशी फुलांनी पानांनी खरं तर विठ्ठल मंदिर सजवण्यात आलेलं आहे। पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांच्याकडून ही खरं तर सजावट करण्यात आलेली आहे। या सजावटीसाठी जवळपास 10 टन विविध फुलांचा वापर करण्यात आलेला आहे, तर 15 टन ऊसाचा वापर करून मंदिर पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे। फुलांनी आणि फळांनी मंदिर सजवण्यात आल्याने विठ्ठलाचं रूप देखील खुलून दिसतंय। आपण बघतो की खरं तर हे मंदिर आकर्षक अशा फुलांनी आणि विविध दिव्यांनी देखील ही उजळून निघालेलं आहे। आज आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आणि या सोहळ्यासाठी खरं तर लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये आहेत। पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। जवळपास 20 ते 22 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेत असा देखील अंदाज आहे। आपण बघतो की खरं तर आता पंढरपूरच्या शासकीय महापूजेनंतर दर्शन आता सुरू झालेलं आहे। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीग लागलेली आहे। मंदिरामध्ये अशा आकर्षक पद्धतीची विठुरायाची रांगोळी देखील साकारलेली आहे। खरं तर आज उत्साह आहे, आनंद आहे। भाविकांच्या उत्साहाला देखील मोठ्या प्रमाणात आनंद उधाण आलेला आहे। एकूणच बघतो की पंढरी नगरीमध्ये खरं तर आज उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।